1990चा काळ असा होता जेव्हा रस्ते ओसाड होते आणि रात्रीचे 10 वाजलं तरी गाव शांत व्हायचं. मोबाईलची रेंज नव्हती, पण माणसाच्या हाकेची रेंज थेट अक्कलकोटपर्यंत पोहोचायची. अशाच एक रात्री एका सरकारी नोकरी करणाऱ्या माणसासोबत असं काय घडलं ज्याने सर्व नियम मोडीत काढलेलं होतं. ते काळ रात्र, तो जंगलाचा रस्ता आणि समोर उभा ठाकलेलं संकट. काय झालं असावं त्या रात्री? चला बघूया आजच्या भागात. त्या काळात एस टी बसच्या प्रवासाचा हा अनुभव एक भक्त आपल्या ड्युटीवरून रात्री उशिरा परतत होता. पावसाचा ढो कोसळत होता आणि बस शेवटच्या बस थांब्यापासून 5 किलोमीटर अंतरावर आधीच चिखलात रुतून बसलेले होतं. कंडक्टरने तर हात वर केलेलं होतं. आता सकाळीच काय ते बघू म्हटलेलं होतं. परंतु त्या भक्ताला घरी पोहोचणे गरजेचं होतं, कारण घरी लहान बाळ आजारी पडलेलं होतं. त्याने हातात बॅटरी घेतलेली होती आणि त्या घनदाट झाडीतून पायी चालण्यात सुरुवात केलेले होतं. रात्रीचे 12 वाजलेले होतं. अचानक समोरून 2 डोळे चमकलेलं होता. एक रानटी प्राणी किंवा एखाद्या दरोड्यासारखे भक्ताचे पाय थरथरू लागलेलं होतं. समोरून कसला तरी आवाज आलेला होता. बॅटरीचा प्रकाशही काही वेळेने बंद झालेला होता. भक्ताने डोळे मिटले आणि मोठ्या मोठ्याने ओरडून म्हणाला, श्री स्वामी समर्थ, आता तुम्हीच काय ते मला वाचवू शकता. काही क्षणात त्यांच्या मागे एक कंदील घेऊन एक म्हातारा माणूस प्रकट झालेला होता. त्या माणसानं विचारलं, कुठं चाललायस रे लका? चल मी बी त्या बाजूलाच चाललोय. त्या म्हाताऱ्याच्या सोबतीने 5 किलोमीटरचा रस्ता कधी संपला कळालंच नाही. घरचा उंबरठा आलेला होता. भक्त वळले आणि त्या म्हाताऱ्याला विचारलं, बाबा तुमचं नाव काय? तो म्हातारा फक्त हसला आणि म्हणाला, नाव विचारण्यापेक्षा लेका वेळेवर पोचलं की नाही हे बघ ना. भक्ताच्या घरात पाऊल टाकलं. मागे वळून बघितलं तर तो कंदील, तो म्हातारा गायब होता. तो रस्ता पूर्णपणे रिकामा झालेला होता. सकाळी उठल्यावर भक्ताला समजलं की त्या रस्त्यावर काल रात्री झाडं पडून मार्ग बंद झालेला होता. मग तो म्हातारा घेऊन आला तर आला कुठून? ते आज एक गूढ रहस्य आहे. मित्रांनो, 1990च्या त्या साध्या काळात स्वामींचा चमत्कार तितकेच प्रखर होते. जेव्हा माणसाचे सर्व आधार तुटतात तेव्हा स्वामींचे कंदील अंधारातही उजेड दाखवायला येत असतात. जर तुम्हालाही 1990ची हा अनुभव आवडला असेल तर अशाच स्वामी अनुभवासाठी पॅटर्न वेगळा या चॅनेलसाठी आत्ताच सबस्क्राईब करा. आगामी भाग खास असणार आहे. असाच एक अनुभव जो थेट अक्कलकोटच्या दर्शनावेळी घडलेला होता. ते पाहण्यासाठी नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. कमेंटमध्ये भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे लिहायला विसरू